विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. अर्णव ऑनलाईन अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. इतिहासामधले काही कन्फ्युजन्स जे आहेत आपल्या परीक्षेला येतात. टीईटी शिवाय एमपीसी सगळीकडेच मॉडर्न हिस्ट्री जो आहे, इतिहासाचा आधुनिक भारताचा जो भाग आहे, तर हा सगळ्यालाच आपल्याला बघायला मिळतो. तर इतिहासामध्ये हे आपल्या समोर महाशय दिसत आहेत, रॉबर्ट क्लाइव्ह. तर इथून इतिहासाला जनरली सुरुवात होते, कारण हेच रॉबर्ट क्लाइव्ह भारतामध्ये आलेले आहेत आणि आपल्या गुणवत्तेच्या बळावरती तर ते एक सामान्य लिपिक म्हणून आले होते, नंतर बंगालचे गव्हर्नर झाले आहेत. मग इथे बऱ्याचशा आपल्याला फॅक्ट विचारल्या जातात की बंगालचा पहिला गव्हर्नर कोण. तर बंगालचा गव्हर्नर पहिला कोण असं जेव्हा विचारलं जातं तेव्हा मुद्दामच पर्याय त्याच्यामध्ये आपल्याला असे अरेंज करून दिले जातात की आपण उत्तर चुकायला हवं. पर्याय कसे अरेंज करून दिले जातात आपण लगेच इथे बघूया की तुम्हाला विचारलेला आहे बंगालचा पहिला गव्हर्नर कोण, असा प्रश्न विचारला जातो. बंगालचा पहिला गव्हर्नर कोण, म्हणजे नेमकं तुम्ही कन्फ्युज कुठे होता, तर ते कन्फ्युजन दूर करायचं आहे. लेक्चर शेवटपर्यंत बघा तुम्ही, तुम्हाला तुमचं कन्फ्युजन कायमचं दूर होईल. बंगालचा पहिला गव्हर्नर कोण असं जेव्हा विचारलं जाईल तेव्हा पर्याय मांडत असताना अरेंज करताना असा पहिला पर्याय दिला जातो जनरली वॉरन हेस्टिंग. वॉरन हेस्टिंग्स असा पहिला पर्याय दिला जातो आणि कुठेतरी दुसरा किंवा तिसरा पर्याय हा काय असणार आहे, रॉबर्ट क्लाइव्ह. रॉबर्ट क्लाइव्ह असणार आहे. मग ज्यांच्या डोक्यामध्ये कन्फ्युजन आहे ते काय करतात की बंगालचा पहिला गव्हर्नर कोण, पहिला पटकन पर्याय वॉरन हेस्टिंग मारून टाकतात आणि इथेच नेमका आपला मार्क जातो. आपल्याला वाटतं मला येत होतं आपण उड्या मारत इथे उत्तर लिहितो, नंतर आल्यावर आन्सर की वगैरे येते, मग तिसऱ्यामध्ये रॉबर्ट क्लाइव्ह असं उत्तर दिलेलं असतं आन्सर की मध्ये. तर बंगालचा पहिला गव्हर्नर कोण, तर लक्षात ठेवा की बंगालचा पहिला गव्हर्नर हा वॉरन हेस्टिंग नाही, हा बंगालचा गव्हर्नर आहे, परंतु याच्या नावामध्ये गव्हर्नर जनरल आहे. लक्षात घ्या, हा गव्हर्नर जनरल आहे. बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण असं जेव्हा म्हणतील, पहिला गव्हर्नर ॲज वेल ॲज त्याच्या नावात जनरल, पहिला गव्हर्नर जनरल कोण असं जेव्हा म्हणतील तर तेव्हाच वॉरन हेस्टिंग असं उत्तर लिहायचंय. लक्षात घ्या, फक्त बंगालचा गव्हर्नर म्हटलंय त्यावेळेस तुम्हाला वॉरन हेस्टिंग लिहायचं नाहीये, रॉबर्ट क्लाइव्ह लिहायचा आहे. रॉबर्ट क्लाइव्ह लिहायचं. तर पहिला गव्हर्नर जनरल जो झालेला आहे, तर हा गव्हर्नर जनरल बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल, ज्याच्या पॉवरमध्ये वाढ करायचा होता. वॉरन हेस्टिंग जेव्हा भारतामध्ये आलेला आहे, तर इंग्लंडहून भारतात आल्यानंतर त्याने येतानाच सांगितलं मला पॉवर द्या, कारण रॉबर्ट क्लाइव्हने सगळी व्यवस्था बिघडून ठेवलेली आहे. यांनी सगळे बंगालमध्ये करप्शन वाढलेलं होतं. तर बंगालमध्ये सगळीकडे त्यांनी दुहेरी शासन पद्धती राबवली होती, जी अतिशय करप्ट पद्धत होती. मग हे करप्शन याने केलेली सगळे घाण याला स्वच्छ करायची होती वॉरन हेस्टिंगला. त्याच्यामुळे वॉरन हेस्टिंगकडे पॉवर हवे होते, म्हणून वॉरन हेस्टिंगने स्वतःच्या नावात जनरल असं आलेलं आहे. आणि हे असं सहज आलं नाही, तर ब्रिटिशांनी प्रत्येक गोष्ट ही कायद्याने केलेली आहे. तर त्यासाठी त्यांनी कायदा केलाय 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट. 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट जो आहे, तर हा भारतामधला पहिला असा कायदा आहे जो इंग्रजांनी केलाय, ब्रिटिश पार्लमेंटने केलेला आहे. पार्लमेंटरी कंट्रोल इथून सुरुवात झालेला आहे. ब्रिटिश पार्लमेंटनं रेग्युलेटिंग ऍक्ट केलेला आहे आणि इथेच आपली घटना इनडायरेक्टली लिहायला सुरुवात झालेली आहे. कायदा म्हणजे काय हे आपल्याला इथं कळालेलं आहे. मुळात कायद्याचं राज्य ही संकल्पना आपण ब्रिटिशाकडून घेतलेली आहे. तर कायद्याचं राज्य ही संकल्पना कोणाकडून घेतलेली आहे असंही तुम्हाला पॉलिटीमध्ये प्रश्न विचारला जातो. तर ही संकल्पना आपण ब्रिटिशाकडून घेतलेली आहे. तर मग 1773च्या कायद्यानुसार बंगालचा शेवटचा गव्हर्नर जो होता वॉरन हेस्टिंग, हाच बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल झालाय. भारताचा म्हटल्यावरती आणखी वेगळी कन्सेप्ट आहे. तर बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण, तर वॉरन हेस्टिंग. आणि बंगालचा पहिला गव्हर्नर फक्त कोण, तर दॅट इज कॉल्ड रॉबर्ट क्लाइव्ह. तर हे लक्षात ठेवा. मग इथे क्रम लावा वगैरे प्रश्न विचारतील, बंगालचा मग दुसरा गव्हर्नर कोण, तिसरा गव्हर्नर कोण, तर जे गव्हर्नर महत्वाचे नाहीत, परंतु क्रम लावा जेव्हा प्रश्न विचारला जाईल तेव्हा तुम्हाला
त्याचं उत्तर आलं पाहिजे. तर क्रम कसा लावायचा लगेच मी इथे सांगतो. बघा, क्रम लावा जेव्हा म्हणतील तर या पद्धतीने आपल्याला क्रम लावायचा आहे. बंगालचा पहिला गव्हर्नर कोण असं विचारल्यावर रॉबर्ट क्लाइव्ह हा लिहायचा आहे बंगालचा पहिला. दुसरा गव्हर्नर कोण तर तो आहे हॉलवेल. तिसरा गव्हर्नर कोण आहे तर व्हिन्सी स्टार्ट. लक्षात घ्या, हे फक्त आणि फक्त गव्हर्नर्स आहेत, गव्हर्नर जनरल नाहीत. तर तिसरा गव्हर्नर कोण व्हिन्सी स्टार्ट. आणि चौथा कोण आहे तर अगेन रॉबर्ट क्लाइव्ह आलेला आहे. तर चौथा गव्हर्नर कोण आहे असं विचारतील तर परत रॉबर्ट क्लाइव्ह आलेला आहे. तो परत चौथ्यांदा फोर्थ टाइम म्हणजे चौथा गव्हर्नर का झाला बंगालचा, याच्या मागचे काही कारण आहेत, काही कन्सेप्ट आहेत. तर नुसत्या फॅक्ट नाही बघायच्यात, आपल्याला कन्सेप्ट पण बघायचे आहे. तर रॉबर्ट क्लाइव्ह हा 1757 ते 1760 ला परत होता. 65 ला का बरं आला तर त्याच्या मागच्या कारण जे होतं तर इथे रॉबर्ट क्लाइव्हच्या काळात 1757च्या काळात एक आपण लढाई जिंकली होती. ती लढाई म्हणजे इंग्रज आणि भारतीय यांच्यामध्ये झालेली पहिली लढाई आहे. तर ती लढाई कोणती तर प्लासीची लढाई. प्लासीची लढाई जी आहे तर या लढाईमध्ये रॉबर्ट क्लाइव्हमुळे ही लढाई जिंकलेली आहे. ऍक्च्युली या लढाईला रक्तहीन क्रांती म्हणतात. प्रत्यक्ष रक्त सांडलंच नाहीये, तर ही एक मॅनेजमेंट होती. रॉबर्ट क्लाइव्हने एक कुटील डाव म्हणजे टाकला होता. त्याने काय केलं की बंगालचा नवाब जो होता सिराजुद्दौला याच्या सेनापतीला मॅनेज केलेला आहे. सिराजुद्दौला, तर सिराजुद्दौला हा सेनापती होता. तर या ठिकाणी त्याने सेनापतीला मॅनेज केलेला आहे. तर सेनापती मॅनेज झाला सिराजुद्दौला, आणि मग हा बंगालचा नवाब जो आहे सिराजुद्दौला याचा सेनापती कोण होता असं विचारतील तर मीर जाफर. मीर जाफरला याने फितूर करून टाकलं, मॅनेज केलं. त्याला म्हटलं अरे तुलाच मी बंगालचा नवाब बनवतो. ऐन युद्धाच्या वेळेस तू लढायचंच नाही, सैन्यांना तसा आदेशच द्यायचा नाही. आणि आपल्या भारतामध्ये कल्चर होतं की सेनापतीनं ऑर्डर दिल्याशिवाय लढायचं नाही, किंवा सेनापती जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच लढायचं. जसं पानिपतच्या लढाईमध्ये नंतर 1761 जी तिसरी लढाई झालेली आहे, तिथे सेनापती होते विश्वासराव पेशवे. त्यांना जेव्हा गोळी लागलेली आहे तर त्यांना गोळी लागल्यानंतर सैन्यांना कोणी नेतृत्वच राहिलं नाही, म्हणून सैन्य इकडं तिकडं धावत होतं. तर जोपर्यंत नेतृत्व असतं सैन्य तोपर्यंतच लढतं. मीर जाफरला मग त्यांनी मॅनेज केलं. आपल्या कल्चरचा अभ्यास केला रॉबर्ट क्लाइव्हने, मीर जाफरला मॅनेज केलं. मीर जाफरला म्हटलं सिराजुद्दौलाची सुट्टी करतो आणि तुलाच बंगालचा नवाब बनवतो. तर एखाद्याला म्हटलं की तुलाच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवतो, तू तुझे काय कर, तुझ्या पक्षाचे आमदार घेऊन माझ्याकडे ये. मग लगेच आमदार घेऊन एकनाथराव शिंदे म्हणजे अलीकडचं उदाहरण ते आले आणि मग डायरेक्ट त्यांना मुख्यमंत्री बनवलं. तशीच ऑफर मीर जाफर यांना दिली आणि मीर जाफरनं ऑफर स्वीकारली. 23 जून 1757 ची तारीख आहे. 23 जून 1757 ला काय झालं की प्लासी या ठिकाणी लढाई झालेली आहे. प्लासीची लढाई ही इंग्रजांनी जिंकली. भारतीयांसोबत जिंकलेली ही पहिली लढाई आहे, प्लासीची लढाई. तर प्लासीच्या लढाईनंतर मग रॉबर्ट क्लाइव्ह बंगालचा पहिला गव्हर्नर झालाय, जनरल झालेला नाही. हे जे सगळे पिवळ्या रंगामध्ये लिहिलेले दिसतात हे बंगालचे फक्त गव्हर्नर आहेत, गव्हर्नर जनरल नाहीत. इथे तुम्हाला प्रश्न कसा येईल, क्रम लावा, म्हणजे एकदम हार्ड कंटेंटवर त्यांना विचारायचंय. तर क्रम लावायला सांगतील. क्रम कसा लावायचा तुम्हाला इथे ट्रिक सांगतो, म्हणजे कायमचे तुमच्या लक्षात राहील की हे ट्रिक्सने तुम्ही क्रमाने लक्षात ठेवायचं. की एक स्टोरी तुम्हाला सांगतो, त्या स्टोरीमध्येही लक्षात ठेवायचं की रॉबर्ट क्लाइव्ह ची स्टोरी आहे. हा बंगालचा गव्हर्नर झालेला आहे, पण त्याला खूप काम करावं लागलं. अशी कल्पना करा, प्लासीची लढाई खेळावी लागली, डचांचा पराभव त्यांच्याच काळात झाला होता. डच जे भारतामध्ये आलेले होते, तर भारतामध्ये इतर परकीय सत्ता पण आल्या होत्या. तर मग या ठिकाणी रॉबर्ट क्लाइव्ह जो आहे त्याला खूप काम करावं लागलं, मग त्याचे खूप हाल झाले. म्हणून हॉलवेल हा दुसरा आहे असं लक्षात ठेवायचं. हाल झाले बिचारा रॉबर्ट क्लाइव्ह आजारी पडला असं स्टोरीमध्ये लक्षात ठेवायचं, जेणेकरून क्रम तुमचा विसरणार नाही. आजारी पडला म्हणून त्याला व्हेंटिलेटरवर ठेवलं. तिसरा आहे व्हिन्सी टार्ट. याच्याच काळात बक्सारची लढाई झालेली आहे. तिसरा आहे बक्सारची लढाई झालेली आहे, ज्या लढाईमुळे ब्रिटिश सत्तेचा पाया मजबूत झाला. प्लासीच्या लढाईमुळे फक्त ब्रिटिश सत्तेचा पाया घातला गेला, इथे फसायचं नाही. ब्रिटिश सत्तेचा पाया कोणत्या लढाईने घातला गेला तर प्लासीची लढाई, जी
पावसाळ्यामध्ये झाली होती, जूनमध्ये. असं का सांगतो? कारण जून महिना पण तुमच्या डोक्यात फिट बसला पाहिजे. तर ह्या टेक्निक्स आहेत, त्या टेक्निक्समुळं तुम्हाला विसरणारच नाही. 23 जून 1757 प्लासीची लढाई झाली. त्या लढाईनंतर रॉबर्ट क्लाईव्ह बंगालचा गव्हर्नर झालेला आहे. त्याचे खूप हाल झाले. मग त्याला व्हेंटिलेटरवर ठेवलं. मग जरा बरं वाटलं बिचाऱ्याला. मग परत आला रॉबर्ट क्लाईव्ह. कारण ह्या लढाईनंतर मॅनेजमेंटला अनुभवी माणूस हाच होता, रॉबर्ट क्लाईव्ह. व्हिन्सी टार्ट, हॉलवेल यांचं काही ते काम नव्हतं. पण हा आला आणि परत काम करायला लागला, जोमाने काम करायला लागला. 1765 त्यांनी बंगालमध्ये दुहेरी शासन व्यवस्था सुरू केली आणि खूप कामामुळे परत आजारी पडला आणि वर गेला, वेअरलेस्ट. ऍक्च्युली हा वर गेलाच, परंतु लंडनला गेल्यावर त्याचा मृत्यू झाला. वर गेलेला आहे. वर गेल्यावर त्याचं कार्टा आलं, कार्टियार. हा 6वा झालेला आहे, 5 नंतर 6. वेअरलेस्ट नंतर 6वा कार्टियार आलेला आहे. आणि कार्टियार नंतर वॉरन हेस्टिंग आलेला आहे. हा 1772 ते 73 होता. आणि 73 नंतर सुद्धा तोच होता. पण वॉरन हेस्टिंग हा बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल झालेला आहे. का? तर कायदेशीर कृतीमुळे झालाय. 1773चा जो रेग्युलेटिंग ऍक्ट आहे, हा मगाशी मी चर्चा केल्याप्रमाणे इंग्रजांनी केलेला पहिला कायदा होता. या कायद्याने वॉरन हेस्टिंग हा कायदेशीर, म्हणजे पार्लमेंटमध्ये विधेयक पास होऊन, तिथे पार्लमेंट लंडनला होतं, तिथे हाऊस ऑफ लॉर्ड, हाऊस ऑफ कॉमन्स असे 2 सभागृह होते. विधेयक पास होऊन वॉरन हेस्टिंग हा बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल झालेला आहे. रॉबर्ट क्लाईव्हला परत का बोलवलं? तर एवढं मोठं इंग्रजांच्या हातात गबाड लागलं होतं. या बक्सारच्या लढाईमध्ये इंग्रजांनी तिघांचा पराभव केला होता. अयोध्येचा नवाब, त्याच्यानंतर दिल्लीचा बादशहा शाह आलम, अयोध्येचा नवाब सुजाउद्दौला आणि त्याच्यानंतर मीर कासिम, ज्याला बंगालचा नवाब बनवलं होतं, परंतु नंतर नवाब पदावरून काढलेलं होतं. परत मीर जाफरलाच करण्यात आलेला आहे. तर त्यामुळे मीर कासिम जो होता तो रिकाम्या हाताने फिरत फिरत इकडे गेला अयोध्येला. अयोध्येचा नवाब सुजाउद्दौला आणि त्याच्यानंतर मग दिल्लीचा बादशाह शाह आलम यांना भेटला. या तिघांनी मिळून बक्सार, बिहारमध्ये ठिकाण आहे, इथे 22 ऑक्टोबर 1764, तर 22 ऑक्टोबर 1764 ला बक्सारची लढाई झाली. आणि या लढाईनंतर इंग्रजांच्या हातामध्ये फार मोठं गबाड सापडलेलं आहे. आणि ही लढाई कोणाच्या काळात झाली? तर व्हिन्सी टार्टच्या काळामध्ये झालेली आहे. याच्यावरती प्रश्न अजून कुठेच आलेला नाही. असा प्रश्न येऊ शकतो, क्रम लावा. फक्त बंगालच्याच गव्हर्नरचा क्रम लावा म्हटल्यावर तोच लावायचा आहे. गव्हर्नर जनरलचा क्रम लावा म्हटलं तर वॉरन हेस्टिंग पासून सुरुवात होणार आहे. मग इंग्रजांच्या हातामध्ये या लढाईमुळे मोठं गबाड सापडलं. ब्रिटिश सत्तेचा पाया मजबूत झालेला आहे. आणि मग अशा वेळेस इंग्रजांकडे मॅनेजमेंट करणारा अनुभवी माणूस हाच होता, रॉबर्ट क्लाईव्ह. हा आला आणि त्याने अलाहाबादचा तह केलाय. 1765 त्यांनी बंगालमध्ये दुहेरी शासन पद्धती लावलेली आहे. मग दुहेरी शासन पद्धती काय होती, अलाहाबादचा तह काय होता, हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. इथपर्यंत कोणाला काय अडचण असली तर कमेंट्स करा. आपल्या 2 बॅचेस आहेत सध्या चालू असलेल्या, टीईटी आणि कंबाईनची. ज्यांना बॅच जॉईन करायची आहे तर त्यांनी कृपया मला मेसेज करा. मी खाली नंबर दिलेला आहे. कमेंट्स करा. ज्यांना काही अडचण नाही, टीईटी आणि कंबाईनची बॅच. या पद्धतीने जर तुम्ही अशा गमतीशीर ट्रिक्स टेक्निक्सना अभ्यास केला, तुमचा निकाल 100% जाणार नाही. येणाऱ्या परीक्षेत पास व्हायचं असेल तर भन्नाट तुम्हाला ट्रिक्स टेक्निक्स, एकदम गावठी ट्रिक्स द्वारे या ठिकाणी शिकवणार आहे. तुम्ही कधीही विसरायचं म्हटलं तरी विसरणार नाही. जसं या पद्धतीने परत एकदा रिपीट सांगतो की रॉबर्ट क्लाईव्हचे हाल झाल्यानंतर त्याला व्हेंटिलेटरवर ठेवलं आणि मग परत तो बरा झाला. रॉबर्ट क्लाईव्ह परत आलेला आहे. मग खूप काम केल्यामुळे वर गेल्यावर त्याचं कार्टा आलं. कार्टियार हा 69 ते 72 होता. आणि कार्ट्याने खूप वार केले, म्हणजे युद्ध केले. वॉरन हेस्टिंग हा 7वा बंगालचा शेवटचा गव्हर्नर ठरला आणि तोच बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल झालेला आहे, भारताचा नाही. आता भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण असं विचारतील. आता इंग्रज लोक प्रत्येक गोष्ट कायदेशीर करायला लागले. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण असं जेव्हा विचारतील तर मग चार्टर ऍक्ट झालेले आहेत भारतामध्ये. दर 20-20 वर्षांनी चार्टर ऍक्ट झालेले आहेत. 1773चा जो कायदा होता, या कायद्यामध्ये कंपनीला व्यापार करण्यासाठी 20 वर्षाची सवलत मिळाली होती. आणि ही सवलत या ठिकाणी 1793 मध्ये, मी तुम्हाला आता गणितासारखं सांगतो, 1793 मध्ये संपत होती. कंपनीची व्हॅलिडिटी संपत होती, तिला अजून 20 वर्ष वाढून द्यायची होती. म्हणून इथे पहिला चार्टर ऍक्ट करण्यात आलेला आहे. तर हे चार्टर ऍक्ट म्हणजे कंपनीची व्हॅलिडिटी वाढवण्यासाठी केलेले
चार्टर ऍक्ट आहेत. मग इथे 20 वर्षाने परत कंपनीचा कार्यकाल वाढलेला आहे. या ठिकाणी 1813 पर्यंत. 1813ला परत दुसरा चार्टर ऍक्ट केला, कारण कंपनीची व्हॅलिडिटी संपत होती. व्हॅलिडिटी संपली की आपण दर 20-20 दिवसांनी रिचार्ज मारतो, तसं रिचार्ज मारत गेलेले आहे. त्याच्यात काही तुम्हाला सुधारणा मिळालेल्या आहेत. 1833ला 1833चा जो तिसरा चार्टर ऍक्ट आलेला आहे, या चार्टर ऍक्टने बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणतोय मी आता, हा पूर्ण भारताचा गव्हर्नर जनरल झालाय. इथे तुम्हाला फॅक्ट लक्षात ठेवायची, इथे आहेत लॉर्ड विल्यम बेंटिंक. 1833च्या कायद्याने संपूर्ण भारताचे गव्हर्नर जनरल झालेले आहेत. त्यांचं नाव आहे लॉर्ड विल्यम बेटिक, असं त्यांचं बेटिक असं स्पेलिंग आहे. यांनीच 1829 मध्ये बंगालमध्ये सतीबंदीचा कायदा केलेला आहे. त्याच्यानंतर परत 20 वर्षानंतर 1833 नंतर चौथा चार्टर ऍक्ट झालेला आहे. 1853ला हा चौथा चार्टर ऍक्ट झालाय. त्याच्यानंतर चार्टर ऍक्ट झालाच नाही, कारण कंपनीची सत्ता 1858ला नष्ट झाली. भारतामधून कंपनी बरखास्त झाली आणि डायरेक्ट राणीचा जाहीरनामा डिक्लेअर करण्यात आलेला आहे. राणीची राजवट सुरू झाली. 1858चा कायदा हा डायरेक्ट भारतामध्ये लागू झाला. तर अशा प्रकारची सिस्टीम आहे. तर तुम्हाला कसलाही प्रश्न आला इथपर्यंत, एकदम तुम्हाला इन शॉर्ट सांगितलेला आहे, तर तुमचा प्रश्न चुकणार नाही. या पद्धतीने जर इतिहास शिकलात, ट्रिक्स टेक्निक्स, गमती जमती स्टोरी वगैरे जर तयार केली, तर तुमचा चुकणार नाही. माझ्याकडे खूप भन्नाट स्टोरीज आहेत. तर ज्यांना आपल्याकडे शिकायचंय तर त्यांनी कृपया मेसेज करा, व्हॉट्सअपला मेसेज करा, कमेंट्स करा. धन्यवाद मित्रांनो.